नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदूच्या कीर्तनाचा बोर्ड पाहून मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि ते महाले मास्तरांना विचारतात की हे कोणी ठरवलं. तेव्हा महाले मास्तर सांगतात की अहो कोणी ठरवलं म्हणजे काय, पोरांनी. खरं तर पोरांनी कसलं, इंदूनेच ठरवले कीर्तन. म्हणजे त्याचं काय झालं मोठ्याबाई, आपल्या गावात गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू करायचं आहे ना, आपण ते नुसतं करायचं आहे असं सांगून लोकांना कळायचं नाही ना. मग काय करावं हे कळेच ना. मग तेव्हाच हे पोरच म्हटले की आपण आपल्या इंदूचं कीर्तन ठेवूया. हे सगळं ऐकून मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो. आता महाले मास्तर मोठ्याबाईंना म्हणतात की हां, म्हणजे तिच्या कीर्तनातून ती प्रबोधन करेल, लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगेल. खरं तर माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं. खरंच आपली इंदू किती मोठी झाली ना, गावोगावी जाऊन कीर्तन करते, प्रबोधन करते. आणि तिला विचारलं तर म्हणते कशी, महाराज असते ना तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं. तेव्हा तर मोठ्याबाईंना खूपच राग येतो. आता तेव्हा महाले मास्तर म्हणतात की मला तर खरंच आता मला कळलं की तुम्हाला का पछतावा झाला ते. तुम्हीसुद्धा तिचं एवढं कौतुक का करायला लागलात. म्हणजे आता बघा ना, बाहेर आता एवढे लोक पैसे देऊन तिचं कीर्तन ऐकायला जातात, पण गावाच्या भल्यासाठी ती फुकट कीर्तन करायला तयार झाली. खरंच किती मोठी झाली आहे ना आपली इंदू. आणि म्हणते कशी, जोपर्यंत ग्राम स्वच्छता अभियान चालू आहे ना तोपर्यंत रोज मी कीर्तन करणार. खरंच मोठ्याबाई, तिचे विचार ऐकून मी एकदम धन्य झालो. आता हे सगळं ऐकून मोठ्याबाईंना खूप राग आलेला असतो आणि त्या रागातच तिथून निघून जातात. आणि जाताना मनातच म्हणतात की मला न विचारता स्वतःच कीर्तन ठरवते काय, थांब बघतेच तुझ्याकडे. आता त्यानंतर आपण पाहतो की इंदू अभ्यास करत बसलेली असते आणि ती गणितं सोडवत असते आणि ती स्वतःशीच म्हणते की हा भागाकार काही जमत नाही आहे मला, आणि या गोपाळला विचारायला गेले ना की खूपच भाव खाईल. तितक्या तिथे करिश्मा येते आणि इंदूला असं स्वतःशीच बोलताना बघून म्हणते की असं स्वतःशीच काय बोलते. तेव्हा इंदू म्हणते की मला हे काय समजतच नाही आहे गं. तेव्हा करिश्मा इंदूला म्हणते की तू आहेसच वेडी. यावर इंदू म्हणते की आता तू आली तर मला हे शिकव ना, हे भागाकाराचं. तितक्यात करिश्मा तिला रागाने म्हणते की मी काय फ्री नाही आहे तुला शिकवायला. जेव्हापासून त्या मोठ्याबाई बदलल्या आहेत ना तेव्हापासून त्या मदरला कामं सांगतात आणि मदर मला मावशीकडेच बरी होती. मी सगळं ना तुझ्यामुळे झालं इंदे, असं म्हणून ती इंदूवर हात उगारते आणि परत थांबत म्हणते की नाही नको, मदरने सांगितले तुझ्याशी चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं, नाही तर तू परत त्या चुगल्या करशील मोठ्याबाईंकडे आणि त्या मलाच ओरडतील. जाऊ दे, मी माझीच कामं करते, असं म्हणून ती तिथून जायला लागते. तितक्यात इंदू तिला थांबवत म्हणते की ताई, हवं तर तू मला 4 मार, पण हे मला समजाव गं. तेव्हा करिश्मा म्हणते की हां हे बरं आहे, कशाने मारू असं म्हणून ती इकडे तिकडे बघायला लागते. तितक्यात तिला इंदूकडे असणारा तो व्हिडिओ गेम दिसतो आणि खुश होऊन ती इंदूजवळ जाऊन बसते आणि तिला म्हणते की हे गणिताचं बघत बसले तू, आणि तुला एक सांगायचं राहूनच गेलं, अगं तुला मदरने ना मंदिराकडे बोलवले. तेव्हा इंदू विचारते की कशासाठी. यावर करिश्मा सांगते की आता मला काय माहिती. इंदू म्हणते की जाते नंतर. तेव्हा करिश्मा म्हणते की अगं ती थांबले तुझ्यासाठी, जा लवकर. तेव्हा इंदू बरं असं म्हणून तिथून निघून जाते. आता इंदू गेलेली पाहून करिश्मा खूप खुश होते आणि ती व्हिडिओ गेम हातामध्ये घेऊन म्हणते की व्हिडिओ गेम, पण हा हिच्याकडे कसा आला. आणि ती त्याच्याकडे बघत म्हणते की हां आजपासून माझं आहे. आणि ती बॉक्स खोलून बघते तर त्यामध्ये दगड असतात. आता हे बघून करिश्माला खूपच राग येतो. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई डोक्याला हात लावून बसलेल्या असतात. आता त्याच वेळेस तिथे अंताजी येतात आणि विचारतात की आज काय आहे खायला. आता वाढा लवकर, कावळे ओरडायला लागलेत, कडकडून भूक लागली आहे. आता शकुंतला म्हणते की अंताजीला जेवण वाढते आणि आता जेवणात मेथीची भाजी असते. आता हे मेथीची भाजी बघून अंताजी म्हणतात की शकुंतला हे काय आहे, मेथीची भाजी. तुम्हाला माहिती आहे ना मला मेथीची भाजी आवडत नाही. अगं वांग्याची करायची, भेंडीची करायची आवडते मला, पण मुद्दाम मेथीची भाजी. एकतर कधी नाही ते मी घरी जेवतो आणि ज्या दिवशी घरी जेवेल त्या दिवशी मेथीची भाजी, जर दुसरी भाजी दे. तेव्हा शकुंतला सांगते की भाऊजी दुसरी भाजी नाही आहे. तेव्हा अंताजी विचारतात की नाही आहे तर मग हे का केली. तेव्हा शकुंतला सांगते अहो मी नाही केली. आता अंताजी विचारतात की मग कोणी केली. तेव्हा शकुंतला मोठ्याबाईंकडे बघायला लागते. मोठ्याबाई मात्र डोक्याला हात लावून बसलेल्या असतात. आता अंताजी मोठ्याबाईंना रागाने विचारतात की आनंदी तू केलीस मेथीची भाजी. मात्र मोठ्याबाई काहीच बोलत नाही. तेव्हा अंताजी खूपच रागात ओरडून विचारतात की काय बोलतोय मी आनंदी, ऐकायला येत नाही आहे का. तेव्हा मोठ्याबाई अंताजीकडे बघायला लागतात आणि म्हणतात की काय आहे
मी केली आहे भाजी, काय म्हणणं आहे तुमचं? खायची तर खा, नाही तर राहू द्या. शकुंतला घाबरत म्हणते की भाऊजी अहो मी तुम्हाला दुसरी भाजी बनवून देते ना, राहू द्या. तेव्हा मोठ्या बाई रागाने शकुंतलावर ओरडत म्हणतात की काही गरज नाही, वाढली ना मेथीची भाजी, खायची तर खाऊ दे. काय वाईट आहे मेथीची भाजी, पौष्टिक असते, खातात ना सगळे, मग तुम्हाला खायला काय झाले? खायची तर खा, नाही तर राहू द्या. त्या खूपच रागात असतात आणि म्हणतात की जो येतोय तो बोलतोय, प्रत्येकाला आपलीच मनमानी करायची आहे आणि माझा फक्त अपमान करायचा आहे. आनंदी आनंदी. तेव्हा अंताजी जेवणाचं ताट बाजूला सरकवतात आणि म्हणतात की जेवण झालं माझं, आणि म्हणतात की आज पोटभर पाणी पिऊन मस्त पोट भरतो, असं म्हणून ते पाण्याचा ग्लास घेऊन तिथून जायला लागतात. आता तितक्यात इंदू धावत तिथे येते आणि तिचा धक्का अंताजीला लागून अंताजीच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडतो. आता इंदू हे बघून खूपच घाबरते आणि घाबरत म्हणते की सॉरी अंता काका. आणि अंताजी म्हणतात की वा, जेवण नशिबात नव्हतंच आमच्या, आता पाणीसुद्धा नाही आहे. आता इंदूच्या हातातून ग्लास पडलेलं पाहून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या इंदूजवळ जात रागाने म्हणतात की इंदे कार्टे, डोळे फुटले का तुझे? पाणी पाडतेस, दिवसभर फक्त हिंडत असते गावभर, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला 4 घाससुद्धा सुकाने खाता येत नाहीत, नुकसान केलंस ना आमचं, नुकसान केलंस ना, असं म्हणून त्या इंदूवरती खूप ओरडत असतात. आता तेव्हा शकुंतला तिथे येते आणि म्हणते की मोठ्याबाई काही नुकसान नाही झालं, काचेचा नव्हता हो ग्लास. मोठ्याबाई ओरडत म्हणतात की काचेचा नव्हता, पण काचेचा असता तर हिच्या बापाने भरून दिला असता का? यावर शकुंतला म्हणते की मोठ्याबाई चुकून धक्का लागला तिचा. तेव्हा मोठ्याबाई रागात म्हणतात की चुकून आयुष्यात आली आहे माझ्या उरावर आणून बसवलं आहे हिला. इंदू घाबरून खूप रडायला लागते. आता मोठ्याबाई तिच्यावर ओरडत म्हणतात की आता रडण्याचं नाटक करायचं नाही, सांडलंच ना पाणी, मग आता पुसून घे सगळं, असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. आता इंदू घाबरून शकुंतलाला मिठी मारून खूप रडायला लागते. आता अंताजी हे सगळं बघून खूप शॉक झालेले असतात. यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई खूपच रागात असतात. तेव्हा अंताजी तिथे येतात आणि हसत मोठ्याबाईंना म्हणतात की इंद्रायणीची परत इंदी झाली, एवढ्या दिवस कशी एकाची लाडाची गोड अशी गोड गुलाबजामुन, पण आज तुला खलबत्त्यामध्ये कुटून तिचा ठेचा केला, असं म्हणून ते खूप हसायला लागतात. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की उगाच काहीतरी बोलू नका. अंदाजे हसत म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, कडू कारलं आणि कारल्याचा गुणधर्म कसा असतो माहिती आहे का, त्याला तुपात तळा, तेलात तळा, साखरेत भरवा, पण कारलं कडू ते कडूच. आता मोठ्याबाई मध्येच म्हणतात की बरोबर आहे, तसलीच आहे ती इंदी. यावर अंताजी हसत म्हणतात की इंदी नाही आनंदी, तुझ्याबद्दल बोलतोय मी. तेव्हा मोठ्याबाईंना खूप राग येतो. अंताजी म्हणतात की पण मानलं तुला, त्या पोरीकडून फक्त स्वयंपाकघरात पाणी काय सांडलं, काय सोलून काढलंस तू तिला? मला वाटलं आनंदीबाई आता काय स्वयंपाकघरामध्येच गाडते की काय तिला. आज तुझा खरा चेहरा त्या पोरीला परत दिसला. तू त्या दिवशी काय बोलली होती, इंदूच्या खांद्यावर बंदूक ठेवून व्यंकट महाराजांना मी बर्बाद करणार, पण आता त्या पोरीच्या खांद्यावर बंदूक ठेवायला ती पोरगी काय तुझ्याकडे येणार आहे होय? आता ती येत नसते, आता ती बिळात जाऊन बसली गुपचूप. तू काय स्वप्न रंगवली होतीस तिच्याबद्दल, तू त्या इंद्रायणीला व्यंकट महाराजांच्या छत्रछायेकडून बाजूला करणार, स्वतःच्या पंखाखाली घेणार, मग आपली भरभराट होणार. स्वतःच्या प्लॅनचा तुम्ही विस्का केला आहे आनंदीबाई आणि कुऱ्हाड मारून घेतली आहे स्वतःच्याच पायावर. पण गेले काही दिवस काय वठवलं आहे तुम्ही पात्र आनंदीबाईंचं. नंबर 1 म्हणजे वाघिणीची शेळी आणि शेळीची वाघीण, असं म्हणून ते खूप हसायला लागतात. मोठ्याबाईंना मात्र खूपच राग आलेला असतो आणि त्या रागात तिथून जायला लागतात. आता अंताजी त्यांना थांबवत म्हणतात की रागारागात कुठे निघाला आहात, पण मोठ्याबाई त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जातात. तेव्हा अंताजी स्वतःशीच म्हणतात की अरे बापरे, इंद्रायणीची झाली इंदी आणि शेळीची झाली पुन्हा वाघीण, असं म्हणून ते हसायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर बसून रडत असते. तिला मोठ्याबाईंचं बोलणं आठवत असतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तितक्यात सुशीला तिथे येते आणि ती इंदूला रडताना बघून म्हणते की खूप वाईट वाटत असेल ना गं बाल कीर्तनकार इंद्रायणी मॅडम, असं म्हणून ती हसायला लागते आणि म्हणते की मोठ्याबाईंनी नाच डोक्यावर नाचवलं आणि धपकन खाली दगडावर आपटवलं, कार्टीचं पेकाटच मोडलं असेल ना, असं म्हणून ती खूपच हसायला लागते. आणि इंदूला विचारते की इंदे एवढं काय झालं की मोठ्याबाई तुला एवढ्या बोलल्या? तेव्हा इंदू रडत सांगते की माझ्याकडून ना पाण्याचा ग्लास खाली पडला. सुशीला आश्चर्याने म्हणते की इंदे फक्त ग्लास पडला म्हणून एवढ्या ओरडल्या का? आईबाप काढले तुझे, तुला एवढ्या बोलल्या कार्टे? आता त्या मोठ्याबाई आहेत, मोठ्याबाई 2 शब्द काही गोड बोलल्या, स्वतःला काही महाराणी समजायला लागलीस काय? दाखवलं ना त्यांनी तुला चांगला इंगा. पण खरं सांगू का इंदे, मला खूप वाईट वाटलं बघ, त्यांनी
त्यांनी तुला असं ओरडायला नको होतं, चांगलं कुटून काढायला हवं होतं. आणि आता उगाच रडत बसू नको, मला असली नाटकं दाखवू नको. गप उठायचं आणि कामाला लागायचं. मी आणि माझ्या करिश्माने काही ठेका नाही घेतला सगळी कामं करायचं, त्यामुळे उठायचं आणि कामाला लागायचं असं म्हणून ती तिथून निघून जाते. इंदू विठुरायाकडे बघून खूप रडत असते. आता यानंतर रात्री आपण पाहतो की अंताजी बाहेर निघालेले असतात आणि ते मोठ्या बाईंना आवाज देत असतात. तेव्हा शकुंतला बाहेर येते आणि विचारते की भाऊजी काय झालं. अंताजी विचारतात की आनंदीला कुठे बघितलंय का. यावर शकुंतला सांगते की नाही, दुपारपासून मला तर त्या कुठेच दिसल्या नाहीत. तेव्हा अंताजी थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की परत गेली की काय पळून, आणि विचारतात की ती आपली बारकी इंदू कुठे आहे. तेव्हा शकुंतला सांगते की ती असेल अडगळीच्या खोलीमध्ये. तितक्यात मोठ्याबाई तिथे येतात आणि त्या विचारतात की इंद्रायणी कुठे आहे. शकुंतला अडखळत सांगते की अडगळीच्या खोलीमध्ये असेल. मोठ्याबाई शांतपणे इंदूला आवाज द्यायला लागतात. आता इंदू घाबरून बाहेर येते आणि शकुंतला जवळ जाऊन उभी राहते. आता मोठ्याबाई तिला जवळ बोलावतात. इंदू घाबरत त्यांच्याजवळ जायला लागते आणि घाबरत म्हणते की मोठ्याबाई ते चुकून झालं, मुद्दाम नाही, धक्का लागला, माफ करा. मोठ्याबाई इंदूला शांतपणे म्हणतात की हात पुढे कर. अंताजी आणि शकुंतला आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असतात. आता इंदू घाबरून रडायला लागते आणि घाबरत हात पुढे करते आणि घट्ट डोळे मिटून घेते. मोठ्याबाई तिच्या हातात एक छडी देतात आणि स्वतःचा हात पुढे करून म्हणतात की मार मला. तेव्हा सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. मोठ्याबाई म्हणतात की ज्याच्या हातून चूक घडते त्यांनी असाच हात पुढे करायचा असतो ना. मार मला, माझ्याकडून चूक झाली, बोलू नये ते बोलले मी, काहीही बोलले तुझ्यावर, रागवले तुझ्यावर, मला शिक्षा कर. इंदू म्हणते की मोठ्याबाई मी तुम्हाला कसं मारू, मी लहान आहे. मोठ्याबाई म्हणतात की मी चुकले, मला शिक्षेशिवाय मुक्ती नाही, मला मार. इंदू घाबरून त्यांच्याकडे बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.